गुड मॉर्निंग. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस आपण आज शिकणार आहोत. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हे ॲक्टिव्ह व्हॉईसचं वाक्य आहे. आय राईट अ लेटर. आय आहे सब्जेक्ट. हू राईट्स अ लेटर? आय. हू राईट अ लेटर? आय. म्हणून आय हा सब्जेक्ट करता. राईट हे क्रियापद म्हणजेच V1. ए लेटर हे ऑब्जेक्ट. काय लिहितो आहे? लेटर. म्हणून लेटर हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्ट होतं सब्जेक्ट आणि सब्जेक्ट होतं ऑब्जेक्ट. आता इथं ऑब्जेक्ट काय आहे? अ लेटर. अ लेटर झालं सब्जेक्ट. इथं लेटर हे सिंग्युलर आहे, एकवचन आहे आणि हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथं येतं इज. राईटचं होतं तिसरं रूप रिटर्न. राईट, रोट, रिटर्न. आणि बाय येतं. बाय नंतर आयचं काय होतं? मी. अ लेटर इज रिटन बाय मी. नेक्स्ट सिम्पल पास्ट. ही रोट अ लेटर. ही सब्जेक्ट. रोट V2 अ लेटर ऑब्जेक्ट. पॅसिव्ह होताना ऑब्जेक्टचं होतं सब्जेक्ट अ लेटर. इथं आहे V2 म्हणजे हा भूतकाळ आहे, पास्ट टेन्स. सो इथं हे लेटर सिंग्युलर आहे, पास्ट टेन्स आहे म्हणून झालं वॉज. V3 रिटर्नच राहतं. बाय हीचं होतं हिम. यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. शी इज कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट. शी सब्जेक्ट. is completing continuous is plus V1 plus ing. द प्रोजेक्ट हे ऑब्जेक्ट. पॅसिव्ह होताना ऑब्जेक्ट होतं सब्जेक्ट. द प्रोजेक्ट. प्रोजेक्ट हे सिंग्युलर आहे म्हणून इज. कम्प्लिटिंग इथं ing कंटिन्युअस टेन्स म्हणून बीइंग BING. कम्प्लिटेड V3 आणि बाय हर शीचं होतं हर. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दे हॅव डन द वर्क. दे सब्जेक्ट म्हणजे करता. हॅव डन परफेक्ट आहे म्हणून हॅव. डन परफेक्टमध्ये V3 येतं. हॅव डन द वर्क. वर्क हे ऑब्जेक्ट. पॅसिव्ह होताना ऑब्जेक्ट होतं सब्जेक्ट. द वर्क हे सब्जेक्ट झालं. आता द वर्क हे सिंग्युलर आहे म्हणून आलं हॅज, कारण हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे म्हणून द वर्क हॅज बीन डन V3 बाय देम. देचं होतं देम. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स. ह्याच्यामध्ये द गर्ल्स वेअर सिंगिंग सॉंग्स म्हणजे मुली गाणी गात होत्या. गर्ल्स सब्जेक्ट करता. वेअर सिंगिंग वेअर प्लस V1 प्लस ing. सॉंग्स ऑब्जेक्ट. पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्टचं सब्जेक्ट सॉंग्स. सॉंग्स हे प्लुरल आहे, अनेकवचनी आहे म्हणून वेअर. ing कंटिन्युअस म्हणून बीइंग BING. संग सिंग सॅंग संग. संगचं V3 बाय द गर्ल्स. गर्ल्सचं गर्ल्सच राहतं. बाय द गर्ल्स हे झालं ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट टेन्स. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल द पब्लिशर हॅड प्रिंटेड द बुक. पास्ट म्हणून हॅड परफेक्ट V3. द पब्लिशर सब्जेक्ट. हॅड प्रिंटेड पास्ट परफेक्ट म्हणून हॅड प्लस V3 येतं. द बुक हे ऑब्जेक्ट. पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्ट होतं सब्जेक्ट. द बुक सब्जेक्ट. पास्ट परफेक्ट आहे सो हॅड बीन प्रिंटेड V3 बाय द पब्लिशर. सब्जेक्ट होतं ऑब्जेक्ट. सिम्पल फ्युचर टेन्स. एक्झाम्पल आय विल फिनिश द वर्क. आय सब्जेक्ट. विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्ट्स होतं सब्जेक्ट. द वर्क विल बी फिनिश्ड V3 बाय मी. आयचं होतं मी. पुढं दिसत नाही. आता मघाशी आपण जी वाक्य बघितली त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट होतं. ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला दोन ऑब्जेक्ट्स आहेत. म्हणजे द मॅनेजर विल गिव्ह यू अ तिकीट. यू आणि अ तिकीट हे दोन्ही ऑब्जेक्ट्स आहेत. ते दोन्ही वापरून आपल्याला दोन प्रकारे पॅसिव्ह व्हॉईस करता येतो. आता पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कसं होतं? हे ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेऊया आपण. अ तिकीट विल बी. विल आहे सो त्यामुळे विल बी. गिव्हचं थर्ड रूप गिव्हन टू यू बाय द मॅनेजर. मॅनेजर हा सब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट झालं. आणि एका प्रकारे आपण करू शकतो यू विल बी गिव्हन अ तिकीट बाय द मॅनेजर. आता इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बघूया. पहिलं वाक्य डिड शी रिकॉग्नाइज यू. याच्यामध्ये डीड आहे. शी हे सब्जेक्ट आहे. रिकॉग्नाइज यू हे ऑब्जेक्ट आहे. डीड शी. डीड हा पास्ट टेन्स असल्यामुळे आपल्या इथं वेअर आला कारण यू नंतर वेअर येतं म्हणून डीड असेल आणि इथं ऑब्जेक्ट सब्जेक्ट होणार असेल तेव्हा वेअर येतं. त्याप्रमाणे बदलायचं. भूतकाळ वॉज किंवा वेअर. इथं यू आहे
ऑब्जेक्ट सब्जेक्ट यू आहे म्हणून यू वेअर, वेअर यू रिकग्नाइज्ड V3 बाय हर, पॅसिव्हमध्ये V3च येतं, शीचं झालं हर. नेक्स्ट सेंटेन्स, हॅव यू इन्व्हायटेड देम. हॅवच राहतं, हॅव हॅड हॅज असेल तर ते सेम राहतं, त्याच्यात बदल होत नाही. यू हा सब्जेक्ट आहे, देम हे ऑब्जेक्ट आहे. देमचं झालं होतं इथं दे बीन, कारण हा परफेक्ट टेन्स आहे, परफेक्टमध्ये बीन येतं म्हणून हॅव दे बीन इन्व्हायटेड V3 बाय यू, सब्जेक्ट झालं ऑब्जेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स, व्हॉट डीड ही से. व्हॉटचं व्हॉट तसंच शब्द येतो तोच. डीड हा भूतकाळ पास्ट टेन्स त्यामुळे, आणि ही सिंग्युलर त्यामुळे वॉज आलं. सेड, सेचं V3 बाय हिम. हुम डीड यू इन्व्हाइट. हुम असेल तेव्हा हू येतं, आणि हू असेल तेव्हा इथं जर हू असेल ॲक्टिव्हमध्ये तर बाय हुम येतं, आणि ॲक्टिव्हमध्ये हुम असेल तर पॅसिव्हमध्ये हू येतं. हुमचं झालं हू, त्यानंतर इथं डीड आहे म्हणून वॉज. इन्व्हाइटचं थर्ड रूप इन्व्हायटेड बाय यू. ओपन द डोअर. आता इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थक वाक्य बघूया. ओपन द डोअर हे ॲक्टिव्हमधलं वाक्य आहे. पॅसिव्हमध्ये होताना लेट द डोअर बी ओपन्ड हे V3 घालायचं. किंवा अनेक प्रकारे म्हणू शकतो. ओपन द डोअर ही ऑर्डर असू शकते किंवा आपण रिक्वेस्ट करू शकतो. तर यू आर ऑर्डर्ड ऑर रिक्वेस्टेड टू ओपन द डोअर. आता नॉट असलेलं वाक्य, डू नॉट बीट द डॉग हे ॲक्टिव्हमधलं आहे. लेट द डॉग नॉट बी बीटन, बीटचं V3 बीटन. किंवा यू आर इन्स्ट्रक्टेड म्हणजे सूचना दिल्या आहेत तुला की यू आर इन्स्ट्रक्टेड नॉट टू बीट द डॉग. नेक्स्ट सेंटेन्स, हेल्प मी. लेट मी बी हेल्प्ड, थर्ड रूप घालायचं V3. किंवा यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प हिम, हेल्प मी, मी आहे मी. लर्न द पोएम, कविता शिका. लेट द पोएम बी लर्नड, थर्ड रूप घालायचं V3. किंवा यू आर आस्क्ड टू लर्न द पोएम. नेक्स्ट सेंटेन्स, डोंट टच इट. ह्याच्यामध्ये लेट इट नॉट बी टचड, नॉट आधी येतं मग बी येतं आणि टचचं V3 थर्ड फॉर्म येतं. किंवा यू आर वॉर्न्ड नॉट टू टच इट. पॅसिव्हमध्ये डू कधी येत नाही, फक्त टू बीची रूपं येतात, एवढं लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. विश यू ऑल दी बेस्ट.